पेट्रोल आणि डिझेलबद्दल अनेक ग्राहकांच्या मनात साशंकता आहे, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल नेमकं मिळतंय की नाही हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर ठाणे, पालघर, रायगड या तिन्ही जिल्ह्यांच्या पेट्रोल पंपचे असोसिएशनचे खजिनदार आहेत अभय गोकाणी सर। सर, तुम्ही या असोसिएशनवर आहात, सगळ्या पेट्रोल पंपवर सध्या पेट्रोल मिळतंय की नाही किंवा किती मिळतंय याबद्दल ग्राहकांच्या मनात, लोकांच्या मनात साशंकता आहे, काय सांगाल? पेट्रोल मिळतंय की नाही? पेट्रोल आणि डिझेल दोन्ही प्रोडक्ट मिळतोय, प्रत्येक पेट्रोल पंपावरती मिळतोय, काही टंचाई नाही आहे, काही कमतरता नाही आहे, पाहिजे तेवढा पेट्रोल मिळतोय तुम्हाला। तुम्ही गाडी घेऊन या, गाडीमध्ये फुल करा, पेनिक होऊ नका, फक्त तेवढा मी तुम्हाला हा एक निरोप देतो तुम्हाला। एक काही लोकांशी आम्ही बोललो, त्यांचं असं म्हणणं आहे की दिवसाला एकच टँकर सध्या कंपनी जे ती देते। तसं काही नाही, पाहिजे तेवढं टँकर येतात, पण आपल्याकडे आतमध्ये अंडरग्राऊंड टँकमध्ये तेवढी जागा तर असं पाहिजे ना। मी तीन टँकर घेऊन मी काय करणार? माझ्याकडे तेवढी जागा तर आतमध्ये साठा ठेवायसाठी जागा पाहिजे। अजून एक साठा ठेवून पण मतलब नाही, साठा ठेवायसाठी पैसे पण पाहिजे तेवढे। म्हणजे माझी जे रिक्वायरमेंट आहे, माझा जो सेल आहे त्याप्रमाणे रोज पेट्रोल डिझेल येतो। आज सकाळी माझ्याकडे एक गाडी आली, खाली करून गेली, आता माझी गाडी परत कंपनीमध्ये गेली भरायलासाठी, दुसऱ्या लोडसाठी, तर दुसरी भरून येणार गाडी। आता असं देखील सांगितलं आहे की ॲडव्हान्स बुकिंग करावी लागते, ॲडव्हान्स पैसे द्यावे लागतात, तरच कंपनी टँकर पाठवते। ते पहिलेपासून येतं, ॲडव्हान्सच पेमेंट करायला लागतो तिकडे। असं काही नाही आहे की तुम्हाला उधारीमध्ये माल मिळतो की क्रेडिटवरती माल मिळतो। कंपनीमध्ये, कोणतीही कंपनीमध्ये BPCL, HPCL, IOCL तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंटच द्यायला लागतो तुम्हाला। फक्त एवढंच की कंपनी सकाळी 6 वाजता चालू होते लोडिंग, आणि बँका 10 वाजता चालू होते, तर तुम्ही कंपनीचा पहिला लोड तो निघतो, ते तुमचा निघून जातो। जेव्हा बँक चालू झाले की तुम्हाला त्याचं पेमेंट करायचे आहे। लोक जी आहेत ती थोडी पॅनिक झालेली आहेत, एवढा उन्हाळा आहे तर देखील लोक रांगा लावतात उन्हामध्ये उभे राहून। लोकांना काय सांगाल की लोकांना मी एवढी नम्र विनंती करतो, तुमच्या चॅनलच्या माध्यमाने, तुमच्या TVच्या माध्यमाने आमच्याबरोबर तुम्ही पण त्यांना सांगा की पेनिक नका होऊ, आम्ही स्वतः पेट्रोल पंपावरती उभा आहो, आणि तुम्ही बघतायत रोज टँकर येते, खाली होत आहे, तुम्हाला हवं आहे तेवढा पेट्रोल मिळेल, फक्त तुम्ही पेनिक नका होऊ। आपल्या कामावरती जावा, सुट्टी असेल तर घरी बसा, फिरायला जागा, बाकी पाहिजे तेवढा पेट्रोल आहे। टँक फुल करतायत सगळे लोक, आपण फुल टँक फुल म्हणजे तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तेवढंच तुम्ही पेट्रोल घ्या, माझ्या म्हणणं तेवढं आहे, फुल करू नका तुम्ही तिकडे। आता तुमची रिक्वायरमेंट समजा 200 रुपयाची आहे, 4 चाकी वाहन असेल तर 2000 रुपयाची आहे, तर तुम्ही तेवढाच भरा ना। 40 लिटर 50 लिटर पेट्रोल फुल टँक करून रोज तुम्हाला लागणार किती? तुम्ही तेवढं तर फिरणार नाही आहे, एका दिवसामध्ये तुम्ही फिरणार आहे तेवढा नाही फिरणार आहे तुम्हाला। आता काही लोक तुमच्या पेट्रोल पंपवर आता आले होते, आम्ही त्यांच्याशी बातचीत केली, ते कल्याणवरून आले होते। कल्याणला आता पेट्रोल नाही आहे, बदलापूरवरून काही लोक तिकडे पेट्रोल सगळं बंद आहे। पण जो कल्याणवरून इथे पेट्रोल भरण्यासाठी येतो, म्हणजे त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल आहे, मग त्यांनी इकडे यायलाच नाही पाहिजे ना। सपोज त्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल खलास झाला असेल तर परत दुसरा लोड येणार ना। आता तुमची रिक्वायरमेंट आहे, तुम्ही 2 लिटर, तुम्ही त्याच्या बदली 8 लिटर भरणार, तर माल लवकर संपेल ना सर्व। तसा केला तर त्याच्यामध्ये पेट्रोल पंपाची काय चुकी आहे किंवा कंपनीची काय चुकी आहे? रोजच्या हिशोबाने तुम्हाला हवं असेल तेवढं पेट्रोल घ्या, तुमची जरूरतप्रमाणे तुम्ही पेट्रोल किंवा डिझेल घ्या तुम्ही। सध्या भाव वाढतील असे देखील संकेत सांगितले जाते। मी काही नाही सांगू शकत, भावाच्या बद्दल मी काही नाही सांगू शकत, कारण का ते माझ्या हातामध्ये नसो। आम्हाला पण तेव्हाच माहिती पडतो जेव्हा पेपरमध्ये का मीडियामध्ये येतोय आणि गव्हर्नमेंट डिक्लेअर करते, न्यूजवरती डिक्लेअर करते, तेव्हाच आम्हाला माहिती पडतो। तर पॅनिक होऊ नका असं अभय गोकाणी सरांनी सांगितलेलं आहे। आणि याचं कारण देखील आहे की पेट्रोल पंपवर सध्या पेट्रोल मिळते, डिझेल मिळते, आणि गरजेपेक्षा जास्त पेट्रोल आणि डिझेल लोक भरतायत, टँक फुल करतायत, आणि म्हणून काही पेट्रोल पंप जे आहेत त्या ठिकाणचं पेट्रोल आणि डिझेल हे संपलेलं आहे, लवकर संपलेलं आहे। मात्र तुम्ही तुमची गरज आहे तेवढंच पेट्रोल आणि डिझेल सध्या तुमच्याकडे भरा, असं देखील आवाहन या पेट्रोल पंप चालक असोसिएशनकडून करण्यात येते। बघूयात, या संपूर्ण कालावधीमध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद आहेत असं देखील सांगितलं जातं, मात्र तुटवडा हा मोठ्या प्रमाणात नाही आहे, कमी प्रमाणात आहे असं या असोसिएशनकडून सांगण्यात येते। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। you